मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषा सक्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा खोटा हवाला देत महाराष्ट्राची व मराठी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करत ॲडव्होकेट असीम सरोदे, श्रिया आवले, अरहंत धोत्रे व रोहित टिळेकर यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे। या नोटीसीमध्ये फडणवीसांनी 7 दिवसात खुलं उत्तर द्यावं, अन्यथा शासन पुरस्कृत भाषा अत्याचाराच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे। तामिळनाडू सरकारच्या याचिकेबाबत फडणवीसांचे विधान खोटारडे असून त्रिभाषा धोरणाचा मुद्दा नसून केंद्राच्या निधी वाटपाचा विषय असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। याशिवाय पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा सक्तीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन अनिवार्य शब्द हटवणंही अन्य चाचकाठींच्या माध्यमातून हिंदी लादण्याचा प्रकार थांबवावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। नोटीसीत राज्यातील 10,000 मराठी शाळा बंद झाल्याची चर्चा असून 17,500 शाळांवर बंदीची टांगती तलवार आहे। मराठी शाळांचा दर्जा, पायाभूत सुविधा व विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सरकारने गंभीर पावले उचलावीत अशी आग्रही मागणीही मांडण्यात आली आहे। शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांना थकीत 2,000 कोटींच्या वरची रक्कम तत्काळ द्यावी, तसेच गरीब व बहुजन समाजातील मुलांना खासगी शाळात 25% मोफत प्रवेशासाठी सरकारने निधी द्यावा, अन्यथा हे मुलांचे हक्क डावलण्याचा गंभीर प्रकार ठरेल असा इशाराही देण्यात आला आहे। हिंदी सक्तीच्या विरोधात राज्यभर संताप उसळला असून या भाषा अत्याचाराविरोधात कायदेशीर लढा देण्याची तयारी सुरू आहे।